ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उमरी बाजार तालुका किनवट इथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत झालेल्या विकास कामाच्या लोकार्पण सोहळा आणि भूमिपूजन विकासप्रेमी आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले। यावेळी विविध खात्याचे अधिकारी या ठिकाणी हजर होते। यावेळी आमदार भीमराव केराम म्हणालेत की मी दिलेला शब्द पाळतो, तसेच काम सुद्धा करतो, यामध्ये मला आनंद वाटतो। तसेच उमरी बाजार येथील उर्वरित राहिलेली विकास कामं करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ, असे आमदार भीमराव केराम यांनी या प्रसंगी म्हटलंय। उमरी बाजार या ठिकाणी आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन लोकार्पण सोहळा या प्रसंगी उपअभियंता पुरवठा विभागाचे फणींद्र बघेल तसेच तालुका आरोग्य अधिकारी KP गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड, विस्तार अधिकारी वसंत वाघमारे आणि पंचायत विस्तार अधिकारी निवृत्ती मुकणर, उमरी बाजार ग्रामपंचायतचे सरपंच ॲडव्होकेट देवेंद्र सतीशचंद्र तिवारी, ग्रामविकास अधिकारी VV पांचाळ आणि डॉक्टर शैलेंद्र सतीशचंद्र तिवारी, तंटामुक्ती अध्यक्ष आझम पठाण, किनवटचे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार तसेच दत्ता दोनकेवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच देवेंद्र तिवारी यांनी ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या कामाचा विकास आराखडा त्यांनी विविध अधिकारी मान्यवरांच्या समोर यावेळी सादर केला आहे। गावामध्ये CC रस्ते, दलित वस्तीमध्ये सिमेंट रोड, आरो पाणी, फिल्टर मशीन, ग्रामपंचायतमध्ये CCTV कॅमेरे, जनजागृती करण्यासाठी मोठी LED TV तसेच साऊंड सिस्टीम, घंटागाडी, जलजीवन नळ योजनेची कार्यान्वित टाकीचे उद्घाटन, सभागृह, CC रोड, सभामंडप आदी विविध विकास कामांचा समारंभ आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी विकासप्रेमी आमदार भीमराव केराम यांनी भरभरून निधीची मदत केली आहे आणि अजूनही आमच्या मागण्या आहेत ते आम्हाला जरूर मंजूर करतील, असे सरपंच यांनी यावेळी बोलताना म्हटलंय। तर यावेळी प्रथम आमदार भीमराव केराम यांनी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात केली। यावेळी त्यांनी म्हटलं की सरपंच यांनी अजूनही कामाची मागणी केली, त्यामध्ये आपण विकास कामात कधीही कमी पडणार नाही। अजूनही आपल्याला 4 वर्ष बाकी आहेत, सर्व मागण्या पूर्ण करता येतील। उमरी बाजार येथील उर्वरित विकास कामे करण्यासाठी भरघोस निधी मी उपलब्ध करून देणार आहे, असे आमदार भीमराव केराम यांनी म्हटलंय। तर यावेळी गावामधील महिला नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मास्टर टेनर उत्तम कानिंदे यांनी केले आहे, तर आभार प्रदर्शन कंधार सर यांनी केलंय। मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियानाच्या अंतर्गत आणि मागच्या काळामध्ये उमरी ग्रामपंचायतच्या अंतर्गत गावचे सरपंच देवेंद्र आणि त्यांचे सर्व सहकारी गावातील ग्रामस्थांनी गावाच्या अंतर्गत मूलभूत स्वरूपाच्या ज्या काही विकासासाठी त्यांनी निधीची मागणी केलेली होती, त्या निधीच्या मार्फत गावामधले काही झालेल्या कामाचे लोकार्पण आणि पुढे कामं करायचे त्याचे असणारे भूमिपूजन असं संयुक्तित अशा पद्धतीचा असणारा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेलेला होता। आणि हे कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागे मागच्या काळामध्ये स्वच्छता अभियानाची जी भूमिका घेऊन संबंध देशभरामध्ये जे अभियान या ठिकाणी चालवले गेले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सोबतच गाडगे महाराजांच्या नावाने जे अभियान या ठिकाणी राज्यभरामध्ये देशभरामध्ये चालवले त्यालाच अभिप्रेत असून मुख्यमंत्री समृद्धी ग्राम अभियान याच्या अंतर्गत एक झपाट्याने वेगवेगळ्या पद्धतीच्या आयामाला सोबत घेऊन संबंध देशभरामध्ये ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधानांनी एक संकल्प केलेला आहे, 2047 मध्ये आपला राष्ट्र हे विकसित राष्ट्र असलं पाहिजे। त्याच धर्तीवर आपलं राज्य, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे विकसित महाराष्ट्र असलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। तसंच जिल्हा सुद्धा आपला विकसित असलं पाहिजे, तालुका सुद्धा विकसित असलं पाहिजे अशा पद्धतीची आमची सुद्धा भूमिका आहे। आणि सरपंचाची गावचा विकास सुद्धा झाला पाहिजे अशाच पद्धतीची भूमिका घेऊन हे
सत्तेचे विकेंद्रीकरण करत असतानाच वेगवेगळ्या विकासाच्या साठी शासनाच्या स्तरावर मिळणारे निधी तून त्या ठिकाणी विकास काम झालं पाहिजे अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला होता. त्याचा असणारा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे आणि त्याचा संदर्भ देत असताना देवेंद्रजींनी परत आणखी जे उर्वरित जे काही कामं या गावामधले अपेक्षित त्यांना विकसित करायचं आहे त्यासाठी त्यांनी निधीची मागणी केलेली आहे. प्रामुख्याने आरोग्य केंद्र आहे त्याचं श्रेणीवाढ झालं पाहिजे. शेतकऱ्यांचं कामधेनू असणारे पशुवैद्यकीय जो दवाखाना असेल, शाळा खोली आहे त्या शाळा खोलीसाठी त्या ठिकाणी काही निधीची मागणी केली. अंतर्गत काही रस्ते आहेत, अन्य काही त्यांच्या मागण्या आहेत आणि ते रास्त मागण्या आहेत त्याची पूर्तता करणं ही नैतिक आमची जबाबदारी आहे. अशा पद्धतीनं आपलं गाव निकोप अशा पद्धतीचं विकसित आणि सुदृढ अशा पद्धतीचं असलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन करणारे लोकप्रतिनिधी या ठिकाणी काम करत असतील तर निश्चितच आपला गावाचा विकास चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होऊ शकेल. आणि म्हणून शासनाचे संकल्पित असलेला जो कार्यक्रम त्याचं उद्दिष्ट पूर्ततेसाठी ते संबंधित असणारे सगळे आमचे मग ग्रामपंचायत असेल, तहसील असेल, प्रकल्प कार्यालय असेल, ते सगळ्या विभाग जे काय असतील, वन विभाग असेल, ज्या ज्या संबंधित गावाच्या विकासासाठी असणारे जे काही विभाग असतात त्या सगळ्या मार्फत या ठिकाणी निधी उपलब्ध करून आपल्या गावाचा विकसित चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदलला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी काम करण्याचा संकल्प आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून सरपंचांनी मागणी केल्यानुसार निश्चितच भविष्यामध्ये जे जे म्हणून त्यांनी मागणी केली असेल शक्यतो जास्तीत जास्त आपल्या या उमरी गावासाठी निधी देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहोत एवढं निश्चित या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं आश्वासन करतो. मझहर शेख, सी 24 तास, नांदेड.